नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. तेरा वर्ष पाणी चाललेली आहे तेव्हा तरी दिसलं नाही. साहेब तुम्ही 10 दिवसाचं आश्वासन कोणी बेसरांना दिलं होतं? नाही बघू की ते बाबू ते आता एक म्हणलं की 10 दिवसाचं कुठं आहे मला दाखवा की कुठं आहे 10 दिवसात मार्गी लावू म्हणून गाडी नंबर सांग रे. पलीकडून लावलेली आहे. 86 उपोषणला बसल्यावर सुद्धा तुम्ही त्या पाटलाला पुढे केलं. ती पाटील सुद्धा 10 दिवसात देतो म्हणला. काहीतरी गैरसमज होत आहे. बरं आम्ही ऐका आमची जमीन पहिली गेली. गोष्ट ऐका की 10 तुम्हाला दिवसात दाखवतो. म्हणताय. बरं आमची जमीन गेली तर तुम्हाला मान्य आहे का नाही? ती म्हातारा माणूस MIDC ने तुम्हाला एक पत्र दिलंय. ती म्हातारा माणूस मिळाली तर उपोषणाला बसला. शेतकऱ्याच्या मागण्या काय त्या? तुम्हाला जमीन घ्यायची नाही का नाही? शेतकऱ्याचं म्हणणं तुम्हाला ही तर पोचलंय. पत्र खाऊन तुम्ही जगू शकता का सांगा? पाटील साहेब ह्यांना पत्र खाऊन तुम्ही नाही जगू नाही शकता का सांगा? ह्यांना 12 पत्र वर्ष झालं पत्र देता हा, तुम्ही. तुम्हाला पत्र काय पोचलं यांचं की तुम्हाला जमीन घ्यायची नाही तर ती हे मध्ये 356 एकर जमीन MIDC नावाखाली संपादित झाली आणि त्याच्यामधल्या 89 हेक्टरचं बिल वाटप केलं ह्यांनी आणि बाकीच्या राहिलेल्या 147 एकर जमिनीला दरीचं कारण दावलं. ह्यांनी 67 लाख रुपये नुसत्या पाहणी दौऱ्याला खर्च केले 8 वर्षात. मग ह्यांना त्यावेळेस दरी दिसली नाही का? आमची दरी निसर्ग निर्मित आहे. आता ह्यांनी दरीचं कारण देऊन आज आम्हाला मोबदल्यापासून शेतापासून सगळ्यापासून वंचित केलेलं. आमच्या सातबाऱ्याचे नावंसुद्धा ह्यांनी कमी केलेली आहेत. बरं आम्ही म्हणतो तुम्हाला जमीन घ्यायची नसली घेऊ नका, कमीत कमी आमच्या सन्मानानं नुकसान भरपाई पीक द्या आणि आमचे सातबारे वापस करा. ह्या मागणीसाठी आम्ही ह्या बोर्डावर 1 ऑगस्टला इच्छा मरणाचं आंदोलन कलेक्टर साहेबाच्या परवानगीनं काढलं होतं. दावा घेऊन मी स्वतः गेलतो. त्यावेळेस आम्हाला 10 दिवसात मंडल अधिकारी डोके साहेब यांनी लिखी दिलं की 10 दिवसात तुमचं काम करू. त्यांनी काही केलं नाही. उपोषणाला बसल्यावर मी तीच केलं, तुमचं 10 दिवसात करू. 10 दिवस यांची कधी संपत येतं. आणि इथले जे स्थानिकचे पुढारी आहेत ही MIDCमध्ये उद्योगांना उत्सुक आहेत. तुम्ही उद्योगाचं आम्ही स्वागत करू. आम्ही गावच्या विकासाला कधी खोडा घालणार नाही, पण आधी शेतकऱ्याचं बिल तरी वाटप करा. आणि आमचं बिल न वाटप करायच्या आधी जर MIDCचा अधिकारी किंवा कुठलाही पुढारी जर इथं आला वावरात तर त्याला शेतकऱ्याच्या रोषाला इथून पुढे सामोरं जावं लागेल. मी सोमनाथ राजेंद्र पाटील राहणार वडगाव सिद्धेश्वर. माझी 16 एकर MIDC जमीन गेलेली आहे. कमीत कमी 16 वर्ष झालं. त्या जमिनीचा मोबदला नाही, कुठलाही सातबाऱ्यावर नाव नाही, विमा नाही, अनुदान नाही. आमचे 2015 ह्यांनी अकाउंट नंबर घेतले तुमचं पेमेंट टाकतो म्हणून. ते आता भारत हा कृषीप्रधान देश म्हणून म्हणते ती. यांना लाज वाटली पाहिजे सरकारला. कमीत कमी हे कृषीप्रधान देश असं म्हणावं म्हणून. तर आमचे किती शेतकऱ्याचा प्रश्न आहे काय? आमचे 27-28 शेतकरी पेमेंट राहिले. सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट बाकीच्यांचं झालेलं आहे. तरी एकाही MIDC अधिकारी आम्ही पेमेंट दिल्याशिवाय ह्या वावरात कुणाच्याच वावरात वडगावच्या MIDC उभा राहू देणार नाही. आम्ही त्यांना ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मेलो तरी चालेल, पण एखादा अधिकारी इथं आल्यावर आम्ही त्याला ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एवढं वैतागलेलो आहोत. आज काय आंदोलन? आज आमचे पैशासाठीच आंदोलन आहे ना. 20% करून आम्ही आंदोलन केलेलं आहे आज इथं. एवढा जर मोठा अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांना जगून करायचं काय? आज मोहन पाटील आणि अण्णा पाटील दोन शेतकऱ्यांनी इथं औषध पिलं. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं लेखी, तरी कलेक्टर साहेबाचा कुठलाही अधिकारी किंवा शिपाई सुद्धा इथं आलेला नाही.
किती प्रशासन जागृत आहे. आज आमचं काय झालं आम्हाला माहिती आहे. काय डोळ्यात अश्रू आहेत तुमच्या? काय जोपर्यंत कलेक्टर साहेब स्वतः हे देत नाही का कलेक्टर साहेब जोपर्यंत इथं येऊन आम्हाला काहीतरी लेखी ठोक देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहोत. मोहन पाटील अण्णा पाटलांच्या जीवावर MIDC उठलेली आहे. ह्या 22-27 शेतकऱ्याच्या मुळावर MIDC उठलेली आहे. तर आम्ही इथं मरूच. आज आम्ही इथून उठणार नाहोत. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.